पहिलं कंपोनंट लागणार ते म्हणजे आर्डिनो युनो याची सुरुवातीला काय करावं आपण थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन परत एकदा सांगतो. हा जो पोर्ट आहे हा तो काय आहे बरोबर USB पोर्ट आहे बरोबर. हा काय USB पोर्ट. पोर्ट म्हणजे काय तिथं काय होणार आहे आपण आपला काय कोड अपलोड करतो बरोबर. किंवा ज्या वेळेस आपण याच्यामध्ये प्लग करू याचा दुसरा टोक आपण पुढे इन्सर्ट करणार आहे कम्प्युटर मधून जो काही कोड आपण तयार करतो कोड याच्यामध्ये ह्या बोर्ड मध्ये इन्सर्ट करतो. दुसरं हे जे बटन आहे हे बटन कुठलं आहे तुझा रिसेट बटन. हे रिसेट बटनचा उपयोग काय आहे रिसेट बटन. या रिसेट बटनचा उपयोग काय नाही प्रोग्राम अपलोड करण्यासाठी प्रोग्राम परत पहिल्यापासून रन करण्यासाठी. समजा आपण जर LED बल्ब जोडलेले असतील याला जसं की ट्रॅफिक लाईटचा आपण प्रोजेक्ट केला होता जर तो ट्रॅफिक लाईटचा प्रोजेक्ट परत पहिल्यापासून लूप माहिती आहे तुम्हाला लूप म्हणजे परत पहिल्यापासून सुरू होतं. पण जर एखादा कोड रन झालेला आहे आणि तो जर परत पहिल्या स्टेज पासून सुरुवात करायचा असेल तर हे बटन प्रेस करायचं. तुमचा कोड डिलीट होत नाही तर फक्त तोच कोड सुरुवातीपासून रन होईल. कळलं. पुढचं आहे हा जो पिन याला कुठली पिन म्हणतात याला काय म्हणतात पॉवर पिन. पॉवर पिनचा उपयोग काय कोण सांगते. त्या बोर्डला जे काही इक्विपमेंट जोडू आपण जे काही कंपोनंट जोडले जाते ह्या सगळ्यांना जर पॉवर द्यायची असेल ती इथून पॉवर पिन मधून दिली. त्या पॉवर पिनची कॅपॅसिटी असते 9 व्होल्ट ते 12 व्होल्ट 9 व्होल्ट टू 12 व्होल्ट ह्या पिन मधून आपण सप्लाय देतो. पिन कशी असते त्याची गोल पिन असते तुम्ही डिश टीव्हीची किंवा इंटरव्ह्यू पिन असतो ना ते पिन असतो. आता हिथनं 9 व्होल्ट ते 12 व्होल्ट तुम्ही द्याला त्याच्यापेक्षा कमी झाला बोर्ड किंवा त्याची इक्विपमेंट काम करणार जास्त झाला तरी बोर्ड डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. म्हणून याच्यामध्ये दुसरा ह्या USB पोर्ट मधून पण पॉवर त्याच्यानंतर ह्या पॉवर पिनच्या वरतीच एक छोटासा IC सारखा भाग हा ही आहे कंट्रोलर व्होल्टेज कंट्रोल. काय व्होल्टेज कंट्रोलर हा काय काम करतो किती बोर्डला किती व्होल्ट लागतं सांग. ह्या बोर्डला काम करायला किती व्होल्टेज लागतं किती व्होल्टेज चुकू दे नाही ह्या बोर्डला काम करण्यासाठी लागतं 5 व्होल्ट. किती लागतं 5 व्होल्ट. ह्या बोर्डला काम करण्यासाठी किती लागतं 5 व्होल्ट. हे 5 व्होल्ट आपण इथून किती देणार आहे 9 ते 12 व्होल्ट पर्यंत सप्लाय देणार आहे. हे कंट्रोल केलं पाहिजे आपण बघा इथं 5 व्होल्ट किती नाही मग ह्या बोर्ड मधून जे काही इक्विपमेंट आपण त्याला लावणार आहे त्या
सगळ्या इक्विपमेंटला योग्य तो पॉवर देण्याची खबरदारी घेतो हा छोटासा आयस. याला म्हणतात व्होल्टेज कंट्रोलर. व्होल्टेज कंट्रोलर. मग हा काय? तो पण व्होल्टेज कंट्रोल. त्याचं काम हे की हा पोर्ट कुठला आहे आपला 3.3 व्होल्ट. 5 व्होल्टचं तर हे काम करणार आहे. ह्या 3.3 व्होल्टला ही चिप काय करणार आहे? कंट्रोल करायचं काम करणार. ह्या पोर्ट मध्ये मी 3.3 व्होल्ट घेतो. हे काम कोणाचं? ह्याचं. आता हे कॅपॅसिटर आहे. तो गोल दिसतंय ते दोन. हे काम काय करतात तर करंट स्मूथ मध्ये गेला. करंट कसा गेला पाहिजे? स्मूथ. तर हे कॅपॅसिटरचं काम. हे आहे मेन आपला काय ब्रेन. हा काय ब्रेन. मग काय म्हणायचं याला? मायक्रो कंट्रोलर. याला दुसरं नाव काय? मायक्रो कंट्रोलर. हा काय काम करतो? तुम्ही जो कोड वापरता तो कोड कुठे येतो? याच्यामध्ये आहे का नाही? आणि इथून त्याच्या ह्या ज्या पिन्स असतात त्या पिन्स सगळ्या तुमच्या या बाकीच्या पिन्सला जोडलेल्या असतात. कळलं? आणि तुमचा कोड जसा असेल त्या पद्धतीने ते वर्क. ओके, इथपर्यंतचा भाग कळला. आता क्लिअर करतो. आता सगळ्यात महत्त्वाचं पहिली गोष्ट म्हणजे पहिला जो स्लॉट आहे पिनचा, त्या स्लॉटला काय आहे? पॉवर पॉइंट. पॉवर पिन्स त्या काय? पॉवर पिन्स. आता पॉवर म्हणजे काय? ताकद, ऊर्जा आहे की नाही? म्हणजे ह्या बोर्डमधून आपण जे काही कंपोनंट जोडणार आहे ह्या कंपोनंट्सला कोणाला 5 व्होल्ट्स लागेल, कोणाला 3 व्होल्ट्स लागेल, आहे की नाही? ते तिथून पॉवर द्यायचं काम करतात. प्लस कुठलाही कंपोनंट चालवायचा असेल तर त्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन करंट सप्लाय पाहिजे. बरोबर का नाही? मग त्यासाठी हा जो जीएनडी पिन आहे, दोन प्रकारच्या जीएनडी पिन बोर्डवरती दिलेले आहेत. त्या दोन्ही जीएनडी पिन आपण सप्लाय साठी आणि एक जीएनडी पिन इथं दिलेली ठीक आहे. एक जीएनडी पिन तर कुठल्याही कंपोनंट साठी इथून तुम्ही ग्राउंडची पिन घेऊ शकता. दुसरं आहे 3.3 व्होल्ट आहे. बरोबर. इथून एक पिन आहे ती म्हणजे VIN. म्हणजे काय आहे? म्हणजे काय? V म्हणजे व्होल्टेज, इन म्हणजे इनपुट. म्हणजे काय? जसं तुम्ही इथून किती व्होल्टचा सप्लाय देऊ शकता आपण? 9 व्होल्ट आहे का नाही? इथनं मी सप्लाय देऊ शकतो आहे का नाही? जो कम्प्युटरच्या पोर्ट मधून सप्लाय पॉवर तो इथनं काय होणार आहे? त्याला मायक्रो कंट्रोलरला जाणार. तसं इथनं पण पॉवर सप्लाय जाणार आहे. तसं ह्या Vin मधून सुद्धा तुम्ही काय करू शकता? पॉवर सप्लाय देऊ शकता. पण किती व्होल्टचा? बोर्डला किती व्होल्टेज लागतं? 5 व्होल्ट लागतं आहे का नाही? बोर्डला किती लागतं? 5 व्होल्ट लागतं. 5 व्होल्टच फक्त ह्या
PI पिन मधून बोर्डला तुम्ही देऊ शकता. आपण पाहिलं PI म्हणजे काय? व्होल्टेज म्हणजे इथून सुद्धा तुम्ही व्होल्टेज देऊ, पण तुम्हाला शुअरली किती द्यावं लागणार आहे? 5 व्होल्ट द्यावं लागणार. तुम्ही जर जादा दिलं तर काय होईल? तुमची चिप खराब होईल किंवा जळून डॅमेज होईल. बोर्ड काय होणार? डॅमेज. बघ आता हे आहे एनालॉग इन. जे काही बोर्डला इनपुट स्टेज बरेचसे कंपोनंट्स किंवा सेन्सर असे असतात त्याच्यातनं काही सिग्नल्स येत असतात. प्रत्येक वेळी किंवा मोशन सेन्सर असतात त्याच्यातनं इनपुट्स येतो. अल्ट्रासॉनिक मधनं आपण गेले पाहिजे की त्याच्यातनं काय येतो? इनपुट्स येतात किंवा काही घड्याळ असतात जसं की RTC रिअल टाइम क्लॉक असतो. ते मॉड्यूल आपल्याला याच्यामध्ये वापरावं लागतं. त्याचे जे इनपुट्स असतात तिकडून काही सिग्नल येतात. ते सिग्नल ज्यावेळेस आपल्याला इकडे घ्यायचे असतात बोर्डवरती त्यावेळेस आपण कुठल्या पिनचा वापर करणार? एनालॉग. आता हे एनालॉग फक्त इनपुट साठीच काम करणार का? हे फक्त इनपुट साठीच काम करणार का? नाही, तर हे आउटपुट साठी सुद्धा आपण वापरू शकतो. फक्त तुम्हाला पिन मोड मध्ये जसं कोड मध्ये आपण गेल्या वेळेस शिकवतो की जसं पिन मोड इनपुट करतो तसंच आपण त्याला काय करणार? आउटपुट करणार. आणि हे एनालॉग पिन सुद्धा आपण काय वापरणार? आउटपुट. ओके, हे कळलं? आता इथून इथपर्यंतच्या पिन्स आहेत त्या आहेत डिजिटल. डिजिटल पिन यांचं काम काय? LED बल्ब लावणं, त्याच्यातनं पॉवर सप्लाय देणं, सेन्सर जोडणं, सेन्सरला पॉवर इथून द्यायला लागतं. त्या कंट्रोल करायचं असेल कुठल्याही LED कुठल्याही बल्बला कुठल्याही सेन्सरला कंट्रोल करायचं असेल तर ह्या डिजिटल पिनचा उपयोग. आपण डिजिटल पिन राईट, डिजिटल पिन रीड, ठीक आहे. ते जे कोडिंग मध्ये वापरतो ते आपण या ठिकाणी वापरून काय करणार? त्या बोर्डची मदत घेऊन ते सेन्सर कळलं. आता आपण परत एकदा सांगतो याच्यामध्ये काय करायचं. आपण पाहिलं रिसेट बटन. प्रोग्राम परत पहिल्यापासून सुरू करण्यासाठी ही आहे USB या बोर्ड मध्ये कोड अपलोड करण्यासाठी. त्याच्यानंतर आहे पॉवर कंट्रोल. ते काय म्हणतात? व्होल्टेज कंट्रोल. जो किती व्होल्टेज कंट्रोल करणार? आणि हा 3.3 व्होल्ट कंट्रोल करणार. हे काय? पॉवर सप्लाय. किती व्होल्ट? हे दोन काय? कॅपॅसिटर. काय करतात? करंट स्मूथ करतात, आहे का नाही? स्मूथ करतात म्हणजे सॉफ्ट मध्ये करंट सप्लाय करायचं काम करतात. कुणाला? हा काय? हा काय? हे कुठल्या पिन आहेत? या कुठल्या आहेत? या कुठल्या आहेत? ओके, तुमचा हा बोर्ड तुमच्या लक्षात आला. आता आपण काय करणार आहे? पुढचं घ्या.